आवरलंय माझं, पूजा करूया. हां चला. तुला मी काही वेगळी नाही दिसत आहे नेहमीपेक्षा? अरे हा 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 तू डाएट चालू केलंयस ना, खरंच बारीक झाली आहेस तू. हा थँक्यू थँक्यू. पण तुला मी अशी नेहमीपेक्षा वेगळी नाही दिसत आहे. थोडी टॅन झाली आहेस का ग? योगेश, तुला खरंच माझ्यात काही वेगळं नाही दिसत आहे? नाही अगं म्हणजे नाही खरंय, लग्नानंतर नवरे बदलतात ना, ते खरंय. माझा पण नवरा बदलला. लग्नाच्या आधी कसं रे मागे पुढे करायचं माझ्या? तू प्रत्येक गोष्ट नोटीस करायचास योगेश. मी नवीन टॉप घातला की तुला कळायचं, मी हेअर कट केला की तुला कळायचं. एवढं काय, मी साधे आयब्रोज करून आले ना तरी तू नोटीस करायचंस. आणि आता बघ, आता तुला माझ्याबद्दल काहीच माहित नसतं. कोण म्हटलं मला माहिती नाही? ही जी साडी आहे ना, ती मागच्या पाडव्याला मी तुला गिफ्ट केली आहे. हे हातातल्या ज्या पाटल्या आहेत ना, त्या मागच्या अॅनिव्हर्सरीला मी तुला गिफ्ट केल्या. आणि ज्या केसांवरती तू शायनिंग मारतेस ना, ते मेक मी बोल्डचं हेअर कर्लर सुद्धा मी तुला गिफ्ट केलं आहे. कळलं? अरे हो, इतकं भारी आहे ना ते मशीन, आणि यूज करायला पण खूप सोपं आहे. मेक मी बोल्डचं हे ऑटोमॅटिक हेअर कर्लर एकदम बेस्ट आहे. त्याचे 3 मोड्स आहेत. केसांचं नीट पार्टिशन करायचं आणि एक एक पार्ट मशीनमध्ये टाकायचा. ज्या बाजूला हवेत त्या बाजूला कर्ल होतात. मेक मी बोल्डचं हे ऑटोमॅटिक हेअर कर्लर एकदम इझी टू यूज आणि सेफ आहे. बिफोर आणि आफ्टरचा रिझल्ट तूच बघ. तुला हे सगळं लक्षात होतं म्हणजे तू अजूनही माझ्या छोट्या गोष्टी नोटीस करतोस? तू काय मी चिडायची वाट बघत असतोस का? कारण चिडल्यावर ना तू खूप गोड दिसतेस का.